हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. सो आज आपण स्ट्रेंजर थिंग्समधलं एक कॅरेक्टर ड्रॉ करणार आहे आणि हे आहे ते कॅरेक्टर जे आपण आज ड्रॉ करणार आहे. खूप जास्त भारी असं कॅरेक्टर वाटतंय. सो चला ट्राय करूयात हे ड्रॉ करायला. सो सगळ्यात पहिले आपण आउटलाईन ड्रॉ करून घेणार आहोत. सो विदिन अ 1 सेकंड आपण आउटलाईन ड्रॉ करूयात. येस, आपली आउटलाईन ड्रॉ करून झाली आहे आणि बघा कशी वाटते आउटलाईन. आउटलाईन ड्रॉ करून झाल्यानंतर मग आपण आता ड्रॉ करणार आहे शेडिंग. बट त्याच्या आधी सो ही आहे आपली सेकंड डे मॉर्निंग. येस, सेकंड डे मॉर्निंगला आपण बॅकग्राऊंड शेडिंग स्टार्ट केलं होतं. बॅकग्राऊंड शेडिंग ॲक्च्युली येस्टरडे थोडंसं झालं होतं, बट सेकंड डे मॉर्निंगला आपण खरंच शेडिंग स्टार्ट केलं. कारण पूर्ण 1 डे गेला होता मला हे आउटलाईन ड्रॉ करायला. सो अजिबात काही 1 सेकंडमध्ये वगैरे ड्रॉ झालेलं नाही आहे. पूर्ण 1 दिवसात हे ड्रॉ झालं आहे आउटलाईन. तर चला पटापट आपण आता आपल्या शेडिंगला सुरुवात करूया. 1 डे पूर्ण शेडिंगला तर लागणारच आहे. तर चला सुरुवात करूयात आपल्या शेडिंगला. सो दुपार झाली आपल्या बॅकग्राऊंड शेडिंगला आणि फायनली एवढंच आपलं बॅकग्राऊंड शेडिंग झालं आहे. सो आता आपण जे डार्क पार्ट्स आहेत ते ड्रॉ करायला घेऊया, जेणेकरून कंप्लीट बॅकग्राऊंड आपलं शेड होऊन जाईल. आय होप की 1 डेमध्ये आपलं हे पूर्ण आर्टवर्क कंप्लीट होईल. ट्राय करूयात. सो चला पटापट आपण जे डार्क पार्ट्स आहेत ते ड्रॉ करून घेऊ आणि बॅकग्राऊंड कंप्लीट करून टाकू. त्याच्यानंतर डिटेलिंग करून त्याच्यामध्ये डिटेल वर्कमध्ये जेव्हा आपण काम करतो ना, तेव्हा वेगळंच काहीतरी सॅटिस्फॅक्शन असतं आणि इथे सुद्धा तेच होतं, की खूप जास्त ब्लॅक पार्ट्स होते, स्किन टेक्स्चर्स होते आणि खूप जास्त भारी वाटत होतं हे वर्क करायला. सो जिथे-जिथे डार्क पार्ट्स आहेत, तिथे मी खूप जास्त पेशन्सली आणि खूप जास्त वेळ देऊन वर्क केलं आहे. सो तुम्ही बघू शकता.
दुपार झाली आणि एवढा आर्टवर्क आपला ड्रॉ करून झाला आहे आत्ता. सो रिमेनिंग आर्टवर्क आपण पटापट ड्रॉ करून घेऊयात.